छातीत जळजळ होते, दाब जाणवतोय, आपण लगेच म्हणतो गॅस किंवा ऍसिडिटी असेल. पण जर तो गॅस नसून हार्ट अटॅक असेल तर ऍसिडिटी आहे की हार्ट अटॅक, फरक कसा ओळखावा? नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खूप महत्वाचा आहे, कारण आज भारतात हृदयविकाराचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेक वेळा लोक छातीत दुखत असताना त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याची किंमत त्यांना जीव देऊन चुकवावी लागते. म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत ऍसिडिटी आणि हार्ट अटॅक मध्ये नेमका फरक काय आणि कधी सावध व्हायचे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल आरोग्य मित्र मध्ये. आपण ऐकत आहात विश्वास आरोग्य विषयी गप्पा फार्मासिस्ट सोबत. तर ऍसिडिटी म्हणजे काय? ऍसिडिटी म्हणजे पोटात तयार होणारे अम्ल, आणि हेच अम्ल अन्ननलिकेत येणे याला ऍसिड रिफ्लक्स म्हणतात. यामध्ये साधारणपणे छातीत जळजळ होणे, घशात आंबट पाणी येणे, जेवणानंतर त्रास वाढतो आणि जास्त मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यावर याचा त्रासच जास्त जाणवतो. आणि महत्वाचं म्हणजे अँटासिड घेतल्यावर बऱ्याच वेळा आराम पडतो. हार्ट अटॅक म्हणजे काय? हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होणे. जेव्हा हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा ती स्थिती जीवघेणी ठरू शकते. एक इमर्जन्सी कंडिशन आहे. इथे वेळ खूप महत्वाची असते. जितका उशीर तितका धोका. त्यामध्ये मुख्य फरक आपण जाणून घेऊया. ऍसिडिटी आहे की हार्ट अटॅक. यामध्ये पहिला आहे ऍसिडिटी. ऍसिडिटी म्हणजे जळजळ जाणवते, पोट फुगलेले वाटते, ढेकर येतात, तोंडामध्ये आंबट पाणी येते, हालचाल केल्यास फार फरक पडत नाही, पण अँटासिड घेतल्यावर आराम मिळतो. तेच हार्ट अटॅक मध्ये छातीत दाब, जडपणा किंवा चिरडल्यासारखे दुखणे, वेदना डाव्या हातात, जबड्यात, मानेला, पाठीमध्ये जास्त होते, प्रचंड घाम येतो, श्वास लागतो, त्याचबरोबर मळमळ आणि उलटी होते, अचानक भीती किंवा अस्वस्थता वाटते, वेदना 15 ते 20 मिनिटांपेक्षा जास्त टिकतात. जर वेदना सतत वाढत असतील तर ते गॅस नसण्याची शक्यता जास्त आहे. तर कोण जास्त धोक्यात आहे यामध्ये? पहिला आहे उच्च रक्तदाबवाले, हाय बीपी वाले, त्याचबरोबर मधुमेह, डायबिटीज वाले, धूम्रपान करणारे, लठ्ठपणा असणारे, कौटुंबिक इतिहास आहे ज्यांना असे, त्याचबरोबर 40 वर्षावरील पुरुष आणि 45 वर्षावरील महिला, अशा लोकांनी छातीत दुखणे कधीही हलक्यात घेऊ नये. तर यासाठी कधी त्वरित डॉक्टराकडे जावे. अचानक छातीत दाब जाणवणे, घाम आणि श्वास लागणे, वेदना कमी होतच नाही, अँटासिड घेतल्यावर फरक नाही, हात, मान, जबडा, खांदा, पाठ यामध्ये वेदना जास्त असणे, अशा वेळी लगेच अँब्युलन्स सेवेचा उपयोग करून आपण नजदीकच्या दवाखान्यात जावं आणि स्वतः वाहन चालवू नका. तर इमर्जन्सी मध्ये काय करावं? तर इमर्जन्सी मध्ये रुग्णाला बसवा किंवा टेकू द्या, घट्ट कपडे असतील तर ते सेल करा, शांत राहण्यास मदत करा, तत्काळ रुग्णवाहिका बोलवा आणि डॉक्टरांनी आधी सांगितले असेल तरच ऍस्पिरिन द्या. लोकांची सगळ्यात मोठी चूक काय होते? गॅस आहे म्हणून दुर्लक्ष करणे, घरगुती उपाय करत बसणे, वेदना सतत सहन करत राहणे आणि वेळ वाया घालवणे. कारण लक्षात ठेवा, हार्ट अटॅक मध्ये प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो. त्यासाठी आपण प्रतिबंध कसा करावा? त्यासाठी अगोदरपासूनच आपण संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान बंद, बीपी आणि शुगर असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या मेडिसिन्स घेऊन त्यावरती नियंत्रण ठेवावं. त्याचबरोबर नियमित हेल्थ चेकअप करावं. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर मित्रांनो, छातीत दुखणं कधी हलक्यात घेऊ नका. गॅस आणि हार्ट अटॅक दोन्ही छातीत दुखू शकतात, पण फरक ओळखणे खूप महत्वाचं आहे. शंका असेल तर तपासणी करणं गरजेचं आहे, कारण बेटर सेफ दॅन सॉरी. हा व्हिडिओ तुमच्यासाठी नसेल, पण तुमच्या कुटुंबियासाठी असेल, तुमच्या मित्र परिवारांसाठी असेल, तर त्यांना हा शेअर करा. तुमचा काही विषय असेल किंवा या संदर्भात तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंट करा. आपण भेटूच एक नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बी सेफ. थँक्यू. धन्यवाद.